घेतो याचं कारण आहे, गाथा जरी तुकोबारायांच्या मुखातून आला असेल तर तो गाथा तुम्हा आम्हाला मिळाला तो संतांजी जगनाडेमुळे मिळाला. संताजी महाराज हे तेली समाजाचे होते. पूर्वीचा काळ होता बघा. पूर्वीचा म्हणजे मी ज्यावेळेला लहान होते ना त्यावेळेला आमच्या आजोबाची दाढी कटिंग करायला गावातून न्हावी घरी यायचा. बरोबर आहे का नाही? होतं का नाही पूर्वी तसं? म्हाताऱ्या माणसांना जर चालत जाता येत नसेल तर गावातला न्हावी तिथं यायचा. मग वर्षातून एकदा धान्य पूर्ण घरातून त्यांना जायचं. बरोबर आहे ना? असंच होतं महाराज. तेली समाजाचं तेल काढणारे संताजी महाराज पूर्ण गावाला त्या ठिकाणी ते तेल देत होते. एक दिवस तुकोबाराय त्या ठिकाणी कीर्तन चालू होतं. महिला मंडळ तुकोबारायांचं कीर्तन अंधारात चालू होतं. संताजी महाराजांचं प्रचंड प्रेम तुकोबारायांवर. विचारलं काय झालं? म्हटले मंदिरात तेलच नाही. तेव्हापासून तुकोबारायांनी असं भोपळ्यात तेल न्यायचे म्हणतात. मला काही एवढं माहिती नाही, पण भोपळ्यात तेल नेलं जायचं. एक भोपळा तुकोबारायांच्या घरी आणि एक भोपळा मंदिरामध्ये त्या ठिकाणी तेल दिलं जायचं. घटना अशी घडली एक दिवस. इकडे बघा महिला मंडळ. एक दिवस अशी घटना घडली की संताजी महाराजांना बाहेर जायचं होतं. 4 दिवस ते बाहेर गेले. त्यांनी तेल काढून ठेवलं. पण 5व्या दिवशी संताजी महाराज आले नाही म्हणून सगळ्या गावातल्या महिला त्यांच्या पत्नीला बोलायला लागल्या. कारण बायांचं बोलणं लई डेंजर असतंय. महाराज आम्ही काय फुकट धान्य देतो का? तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला कशी कामं येतील? आम्ही काय अंधारात राहावं का? तुम्हाला काही समजत नाही का? हे आपणच बोलू शकतो. तुम्ही डोकंच नाही लावायचं. महाराज आहे की नाही? प्रचंड बोलल्या त्यांच्या पत्नीला. त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी, त्यांच्या मुलाचं नाव बाळाजी पंत, त्यांच्या बैलाचं नाव सख्या नावाचा बैल. बैलानं ते पाहिलं, बैलाला वाईट वाटलं. बोलता येत नव्हतं संताजी महाराजांच्या बैलाला सख्याला, परंतु कळत होतं लोक काय बोलतायत. डोळ्यातून धारा चालाव्या बैलाच्या. महाराज प्रचंड प्रेम त्या कुटुंबावर. आणि मग त्यांचा मुलगा बाळाजी यांनी ठरवलं बाबा कधी येतील माहिती नाही. लोक त्या ठिकाणी अंधारात राहतायत, मग काय मी लोकांना तेल पुरवतो. काही नाही, त्यांनी बैलाला वैरण खाऊ घातली. बैलाच्या पाठीवरून हात फिरवला, थाप टाकली आणि तेल काढायला सुरुवात केली. आता तो बैल काही केल्यानं त्या घाण्याला फिरायला तयार नाही. महाराज बाळाजी पंतांनी इतकं मारलं त्या बैलाला, बैलाच्या पाठीवर वळ उमटले, पण बैल काय पुढे पाऊल टाकायला तयार नाही. संताजी महाराज संध्याकाळच्या वेळेला घरी आले. महाराज घरी आल्यानंतर जेवण झालं. पत्नीने सांगितलं गावातल्या महिला मला खूप बोलल्या, हो तुम्ही काय एवढा उशीर केला? सांगितलं बाई मला यायला उशीर झाला, जाऊ दे देईल मी तेल. जेवण झाल्यानंतर सख्या नावाच्या बैलाजवळ ज्यावेळेला संताजी येतात ना महिला मंडळ, अरे पाठीवरून हात फिरवला त्या बैलाच्या. जसा पाठीवरून हात फिरवला बैलाच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि संताजी महाराजांच्या हाताला पाठीवरचे वळ लागले. महाराज वळ उमटलेले संताजी महाराजांच्या हाताला लागले. संताजी महाराजांना बाळाजीला विचारलं बाळाजी बैलाच्या पाठीवर एवढे वळ कशाचे आहेत? त्यावेळेला बाळाजीनं सांगितलं बाबा मला माफ करा, लोक बोलत होती मला घाण्याला बैलाला झुंपलं, पण बैल काही चालायला तयार नाही. त्याला मी वैरण खाऊ घातली, त्याच्या पाठीवरून मी हात फिरवला. बाबा तुम्ही जशा क्रिया केल्या तशा सगळ्या क्रिया मी केल्या, पण काही केल्यानं बैल पुढे चालायला तयार नाही. त्यावेळेला संताजी महाराजांनी दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. संताजी महाराज म्हणतात की अरे तू त्याला खाऊ घातलं, तू त्याच्या पाठीवरून हात फिरवला, पण बैलाला घाण्याला झुंपलं की तुकोबारायांचे अभंग ऐकायची सवय आहे आणि तू ते अभंग म्हणत नव्हता म्हणून बैलाने पुढे पाऊल टाकला नाही. आणि ज्या दिवशी संताजी महाराज गेले ना महिला मंडळ वैकुंठावरून तुकोबारायांना यावं लागलं. महाराज तुकोबारा येतात संताजींच्या जवळ. लक्ष्मी रडते संताजींची पत्नी आणि हात जोडते तुकोबारायांना. तुकोबाराया एकदा 2 श्वास माझ्या नवऱ्याला द्या, मला त्यांच्यासोबत बोलायचंय. तुकोबाराया म्हणतात लक्ष्मी मीच काय पण जगाचा बाप आला तरी आता संताजी उठू शकत नाही. मृत्यू हा कोणालाच त्या ठिकाणी चुकू शकत नाही. महाराज अरे मौत जब तुझको आवाज देगी, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना